नमस्कार. आज आपण हिंगलाजगड हा पाहण्यासाठी आलेलो आहे, जो येतो हिंगलाजपूर गावात व नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात व अमरावती जिल्ह्यात इथे किल्ला येतो. किल्ला खूपच सुंदर आहे. जे पाकिस्तानची देवी आहे हिंगलाज देवी, त्याचे मंदिर इथे स्थापन झालेले आहे व तेच आपण आता पाहणार आहे. तर चला आता आपण ते पाहूया. गायवळगड सारखा बलाढ्य किल्ला, अचलपूरचा नगरदुर्ग व आमनेरचा लहानसा किल्ला यांचा समावेश होतो. या भागात प्रशासकीय कामासाठी गड्यांची निर्मिती करण्यात आली. त्याही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत. यात करंजगाव, सुलतानपुरा व हिंगलाज किल्ला अमरावती शहरापासून 25 किलोमीटर तर बडनेरा शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. हिंगलाज गावात प्रवेश करताना डावीकडील रस्ता आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यात घेऊन जातो. हिंगलाज किल्ल्याचे मुख्य गडी व त्याभोवती परकोट असे 2 भाग पडलेले असून परकोटाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला 2 बुरुजांमध्ये बांधलेले आहे. मुख्य दरवाजाचे लाकडी द्वार आजही शिल्लक असून या दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकर यांच्या देवडे आहेत. याशिवाय परकोटात प्रवेश करण्यासाठी पूर्व व उत्तर असे 2 लहान दरवाजे आहेत. किल्ल्याची तटबंदी साधारण 20 फूट असून किल्ल्याचे खालील बांधकाम दगडात व वरील उर्वरित बांधकाम विटांनी केलेले आहे. संपूर्ण परकोटाचा परिसर साधारण 1 एकर असून आतील किल्ल्याचे क्षेत्र 9 गुंठे आहे. मुख्य दरवाजाने परकोटात प्रवेश केल्यावर समोरच आतील किल्ल्याची तटबंदी व त्यातील बुरुज आडवा येतो. या बुरुजाच्या डावीकडे मुख्य किल्ल्यात जाण्यासाठी दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या डावीकडे काटकोनात परकोटात येण्याचा दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाहेर असलेल्या तटबंदीत एक मोठे कोठार असून बुरुजात एक खोली आहे. या दोन्ही ठिकाणी सध्या देवतांची स्थापना करण्यात आली आहे. हे पाहून आतील दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपण परकोटाच्या दुसऱ्या भागात येतो. या भागात आपण आलो तो एक मुख्य किल्ल्यात जाणारा व परकोटाच्या दुसऱ्या भागात जाणारा असे एकूण 3 दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य भागात जाणाऱ्या दरवाजाच्या वरील बाजूस नागारखाना आहे. येथे 2 मंदिरे असून विटांनी बांधलेला एक उंच मनोरा व वेगळ्या साठणीची विहीर आहे. मनोऱ्याची उंची बुरुजांपेक्षा जास्त असून त्यावरून दूरवर नजर ठेवता येत असेल. विहिरीची रचना अशा प्रकारे केली आहे की परकोटाच्या या भागातून पायऱ्या उतरून पाणी घेता येईल, तर तटबंदी बाहेरून म्हणजे परकोटाच्या दुसऱ्या भागातून पोहऱ्याने पाणी काढता येईल. या दिशेला असलेली तटबंदी चांगलीच रुंद असून या तटबंदीत खोल्या आहेत. येथून परकोटात जाणाऱ्या दरवाजाच्या आतील भागात चुन्यामध्ये काही शिल्पे कोरलेली असून एक खोली आहे. हे सर्व पाहून मुख्य किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच मध्यभागी हिंगलाज देवीचे मंदिर आहे. मंदिरात तांदळा स्वरूपातील हिंगलाज देवीची मूर्ती असून एक विनायकाची मूर्ती आहे. मंदिरावर देवीची महती सांगणारा फलक असून त्यावर अमृतगीर महाराज व चिमणाजी यांनी इसवी सन 1303 मध्ये या किल्ल्याची निर्मिती केल्याचा उल्लेख आहे. 700 वर्ष जुनी असणारी वास्तू आज काळाच्या ओघात सुद्धा संपूर्णपणे व्यवस्थित पाहायला भेटते. संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 15 मिनिटाची वेळ पुरेशी होईल. अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आपण निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती आहे. गडाच्या पाठीमागच्या बाजूला शेती पाहायला भेटते. ही सुंदर शेती. अमरावतीपासून 33 किलोमीटर लांब अंतरावर हा किल्ला आहे. आता या आपण चोर दरवाजा बोलू शकतो पाठीमागच्या बाजूचा. त्या दरवाज्यातून आत जाऊ व मुख्य दरवाज्यातून आत आता जाऊ किल्ल्यामध्ये. पाहू शकतो मंदिर. या मंदिरातून आपण आता आत जाणार आहोत. हा पाहू शकतो इथं पाठीमागच्या साईडचा दरवाजा आहे. तटबंदी इकडं तिथपासून असा व हा दरवाजा. या ठिकाणी दोन समाध्या पाहायला
आपल्याला भेटतायत. आता हिंगलाजगडाच्या या पाठीमागच्या बाजूला आपण आलो आहे. हा एक दरवाजा आहे आणि पुढच्या बाजूचे एक दरवाजे, असे 2 दरवाजे या गडाला आहेत, मुख्य दरवाजे. व आतमध्ये हिंगला देवीचं मंदिर आहे ते आपण पाहणार आहे. तर चला हे पाहू. या आजोबा रात्री आपल्यासोबत होते. हा अमरावती, लोणी आणि वाटपूरला गेलेला रस्ता आहे व या ठिकाणी हा जो रस्ता आहे तो गेला आहे हिंगलाज देवीचं मंदिर आहे, जो किल्ला आहे त्या दिशेने गेला आहे. साधारण इथून 3 किलोमीटर अंतर आहे.